तर नक्कीच आपण या ठिकाणी व्यासपीठावरती काही सन्मान आहेत ते सन्मान इथे आपण संपन्न करूया. चिचपाटीचे उद्योजक संदेशजी केणे आज आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. त्यांना आपण या स्पर्धेच्या वतीनं सन्मानित आपण त्यांना करणार आहोत. आणि सन्मान करण्याची विनंती मी खंडू पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान या ठिकाणी संपन्न करावा. चिचपाटीची संदेशजी केणे यांना आपण या स्पर्धेच्या वतीनं सन्मानित करतोय. प्रत्येक आलेल्या पाहुण्यांना आपण या स्पर्धेच्या वतीनं योग्य तो मान योग्य तो सन्मान दिला जातो आहे. हेच या स्पर्धेचं वैशिष्ट्य आहे. सर्व धर्म समभाव, कुठल्याही प्रकारचं पॉलिटिक्स नाही आहे, ओनली क्रिकेट हा निर्धार मात्र करून ही स्पर्धा तुम्ही पाहता. न्यू आई एकविरा चषक 2024 आपल्या गावाचं सन्मान अभिमान राखणारी तुम्ही स्पर्धा पाहत आहात. प्रथम वर्ष आहे या स्पर्धेचं आणि अतिशय सुंदर दर्जाचं आयोजन आपल्याला न्यू आई एकविरा चषक 2024 मध्ये पाहायला मिळालं. तर प्रथम क्रमांकासाठी ज्यांनी आम्हाला अतिशय चांगल्या प्रमाणे मानाचा करंडक इथे मात्र या ठिकाणी दिलेला आहे स्वर्गीय आरोही खंडू पाटील हिच्या स्मरणार्थ श्री खंडू गोपीनाथ पाटील यांच्या वतीने आम्हाला पहिल्या क्रमांकासाठी पारितोषिक लाभलेलं आहे. त्यांचा आम्ही या स्पर्धेच्या वतीने आभार व्यक्त करतोय. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकासाठी आम्हाला श्री अनिल अप्पा तिसकर माजी उपसरपंच ग्रामपंचायत सावध यांच्या वतीनं द्वितीय क्रमांकासाठी आम्हाला अतिशय चांगला मोलाचं सहकार्य लाभलेलं आहे. त्यांचं सुद्धा आम्ही आभार व्यक्त करतोय. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकासाठी जे आम्हाला पारितोषिक लाभलेलं आहे अनंता मधुकर पाटील यांच्या स्मरणार्थ श्री देवीदास मधुकर पाटील यांच्या वतीनं देण्यात आलेलं आहे. त्यांचा आम्ही या स्पर्धेच्या वतीनं आभार व्यक्त करीत आहोत. मॅन ऑफ द मॅच तुम्ही नक्कीच पाहिले असेल की एकूण 5 सामनावर पुरस्कार आपण देत आहोत. त्यानंतर सन्मान चिन्ह ज्यांच्या वतीनं आम्हाला लाभलेलं आहे स्वर्गीय योगेश अंकुश फुलोरे यांच्या स्मरणार्थ सुनील अंकुश फुलोरे यांच्या वतीनं आम्हाला लाभलेला आहे. त्यांचा आम्ही आभार व्यक्त करीत आहोत. मॅन ऑफ द सिरीज साठी एसएच्या माध्यमातून ब्रँडेड बॅट दिली जाणार आहे सोपानजी तिसकर यांचा आम्ही या स्पर्धेच्या वतीने आभार व्यक्त करतोय. उत्कृष्ट गोलंदाजासाठी या स्वर्गीय मनुभाई चंद्रकांत दलवी यांच्या स्मरणार्थ कुमार भावेश बालराम दलवी यांच्या वतीनं पारितोषिक दिलं जाईल. त्यांचा सुद्धा आम्ही या स्पर्धेच्या वतीने आभार व्यक्त करतोय. आणि जाऊया आपण मॅचच्या दिशेनं. पहिल्या चेंडू इनफिल्डच्या डोक्यावर शॉट एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावर जिल्हा मात्र पाठवला लॉंग ऑफ पुढे मात्र खूप मोठी रेस सुरू होती आणि त्या रेसमध्ये शेवटच्या चेंडूला चेंडूचा विजय होताना पाहायला मिळाला आणि पहिल्या चेंडूवरती पप्पूने इथे मात्र ठोकलाय चौकार. त्यानंतर उत्कृष्ट फलंदाजासाठी स्वर्गीय अभिमन्यू भास्कर माली यांच्या स्मरणार्थ कुमार दिगंबर ज्ञानेश्वर माली यांच्या वतीने आम्हाला पारितोषिक लाभलेलं आहे. त्यांचा आम्ही आभार व्यक्त करीत आहोत. मालिकावीरसाठी स्वर्गीय शांताराम बाबू पाटील यांच्या स्मरणार्थ श्री दिनकर पाटील यांच्या वतीने आम्हाला ट्रॉफी लाभलेली आहे. त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. त्यानंतर मॅन ऑफ द सिरीज साठी स्पोर्ट्स सायकल आहे जे आम्हाला सभापतीचे उद्योजक राजू मात्रे यांच्या वतीनं दिलेले आहे. त्यांचा नक्कीच आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. त्यानंतर उत्कृष्ट गोलंदाज आणि फलंदाजासाठी पिसे गावची सुधाबाई आणि स्वर्गीय रामू शंभू पाटील यांच्या स्मरणार्थ अनंत पाटील सावतचे आहेत. त्यांच्या वतीने आम्हाला एअर कूलर देण्यात आलेले आहे. त्यांचा आम्ही या स्पर्धेच्या वतीने आभार व्यक्त करतोय. आणि असंच प्रेम तुमचं या आयोजकांवरती राहील याचा मी अपेक्षा तुमच्याकडे बाळगतो. अतिशय चांगला कमबॅक इथे मात्र नक्कीच पाहायला मिळतं. कारण पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर लागोपाठी 2 चेंडू निर्धावाच्या रूपाने हाताले विश्वासनं आणि पहिल्या सामन्यामध्ये आय थिंक विश्वास काही कारणास्तव उपस्थित नव्हता होता एक्झॅक्टली. आणि त्याच अनुषंगाने आता मात्र या मॅचमध्ये सुद्धा मात्र चांगला खेळ तो मात्र या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करतोय. फुलटॉस आहे ऑन साईडला टर्न केला आहे. फिल्डर आहे डीप स्क्वेअरला एक केडी चांगली फिल्डिंग तिथे मात्र पाहायला मिळाली. आणि फेक सुद्धा मात्र चांगली आपण पाहतोय. फलक्यावरती धावा आपण जर पाहिल्या तर या ठिकाणी 5 धावा पप्पू आणि विनोद हे 2 सलामीवीर बॅटर पाहायला मिळतात. कुठलाही चेंजेस मात्र पाहायला मिळाला नाही. कारण असे म्हटलं जातं की विनिंग कॉम्बिनेशन जर तुमचं छानपैकी होत असेल तर मात्र ते बदलण्याची काही आवश्यकता नाहीये. आणि तीच कॉम्बिनेशन मात्र या ठिकाणी तीच जोडी इथे मात्र आपल्याला या मॅच मध्ये पाहायला मिळते. जो संघ जिंकेल तो आजच्या दिवसातील अंतिम फेरीमध्ये न्यू आई एकविरा सावध संघाच्या विरोधात आजच्या दिवसातील शेवटचा सामना खेळणार आहे. मग बापगाव असेल की किरवली असेल याचं उत्तर आपल्याला येणाऱ्या 8 षटकांनंतर मात्र नक्कीच पाहायला मिळेल. ओह फुल्लर लेंथ पंचांना प्रश्न विचारलाय परंतु इन्साइड एज आहे त्याचमुळे मात्र ही पंचांनी अपील फेटाळली आणि एक धाव विनोदच्या खात्यामध्ये मात्र नक्कीच ऍड केली जाईल. संत गतीने धावा आता मात्र पाहायला मिळतात. सुरुवातीला पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर कुठेतरी थोडंसं आपल्याला परिवर्तन पाहायला मिळालं. चेंडूमध्ये थोडंसं या ठिकाणी
लेंथ मध्ये थोडासा बदल पाहायला आपल्याला, लाईन मध्ये थोडीसा बदल पाहायला मिळाला आणि त्याचमुळे नंतर एकही मोठा फटका आला नाहीये. एक चांगल्या गोलंदाजाची निशाणी दाखवत असताना गोलंदाज विश्वास, स्वतःवरती विश्वास मात्र नक्की त्याला आहे आणि तो विश्वास संघनायकाचा सार्थ ठरतो असताना इथे मात्र पाहू शकाल फटका हवेत खेळला आणि बॅकवर्ड शॉट पॉइंटला मात्र कुठल्या प्रकारची चुकी होत नाहीये. आणि पहिल्याच ओव्हरमध्ये या ठिकाणी पप्पूचा खिरीचा अंत होत असताना बाद होण्यापूर्वी त्याच्या बॅटमध्ये आले एकूण फक्त 5 धावा आणि या ठिकाणी ओमसाई किरोली संघाला लागणार हा पहिला धक्का. न्यू एकविरा चषक 2024 त्यामध्ये सर्वांनी मेहनत केली. त्यापैकी महेंद्र पाटील असतील, खंडू पाटील असतील, किरण पाटील, दिगंबर माली, निखिल पाटील, हरेश म्हात्रे, पंकज दलवी, प्रतीक दलवी, सत्या पाटील, आशीर्वाद तिसकर, हेमंत पाटील, दयेश पाटील, विशाल पाटील, भावेश दलवी, प्रवीण पाटील, मंगेश म्हात्रे, अक्षय पाटील या सर्वांच्या मेहनतीने मात्र ही स्पर्धा आपल्या भेटीला आली. 3 दिवसांची स्पर्धा आहे. ओमसाई आमने लोणार क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत असणारी स्पर्धा तुम्ही पाहता. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण नांदकर येथून तुम्हाला नक्कीच ही स्पर्धा तुम्ही थेट प्रक्षेपण पाहू शकता. अतिशय सुंदर दर्जाचं या स्पर्धेचं नियोजन, बद्ध आयोजन तुम्ही पाहता. त्या सर्व आयोजकांचा मी आभार व्यक्त करतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाफलक्यावरती आपण धाबा जर पाहिल्या तर 1 गडी बाद 6 धाबा आणि तिसऱ्या क्रमांकावरती नवीन फलंदाज पाहायला मिळतोय विनोद बजागे. आणि या सर्वांच्या नक्कीच डोक्यावरती ज्यांचा हात आहे अर्थात त्यांच्या माध्यमातून अपार मेहनत पाहायला मिळाली ती म्हणजे हरेश पाटील आणि परेश पाटील यांनी सुद्धा मात्र या स्पर्धेसाठी अपार मेहनत केली. त्यांचं सुद्धा आपण करूया कॉमेंट्री बॉक्सच्या वतीनं आभार व्यक्त. पहिल्या षटकामध्ये फक्त 6 धाबा खर्च केला गोलंदाज विश्वास आणि त्यानंतर आता मात्र चेंडू सुनीलच्या हातामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. सुनील इथे मात्र मार्ग होतोय परंतु मिस्टामिंग फटका, चेंडू बराच वेळ हवेत आहे. लॉंग ऑफचा फिल्डर मिळवून वरती पोहोचला आणि मात्र त्या ठिकाणी करण उर्फ लारा याच्यावरून मात्र नक्कीच पाहिलं तर कुठेतरी चूक पाहायला मिळाली आणि मात्र चेंडू धरतीवरती दान झाला, झेल ड्रॉप झालं. तुम्ही मागील सामन्यामध्ये पाहिलं असेल की किरण पाटीलला जीवनदान मिळालं, तदनंतर त्याने 61 धाबा आपल्या इनिंग मध्ये कुठल्या आणि विनोद बजागे सुद्धा मात्र चांगला टच मध्ये आहेत. त्याला जीवनदान देणे सुद्धा तुमच्या संघाला कदाचित मागत पडू शकतो आणि विनोदला मात्र त्या ठिकाणी जीवनदान दिलं जातोय. आउटफील्ड मधील एक जबरदस्त फिल्डर म्हणून त्याची ओळख आहे करण उर्फ लारा आणि त्याच्याकडून मात्र ही खूप मोठी चुकी आपल्याला पाहायला मिळाली. प्रयत्न खूपच चांगले केले, ते उंच बराच वेळ चेंडू हवेत राहिला आणि लगभग लॉंग ऑन वरनं मात्र मिड ऑन पर्यंत त्यांनी अंतर कापला, परंतु शेवटच्या क्षणाला मात्र त्याच्याकडून आपल्याला चूक पाहायला मिळाली. परत ही चूक त्याला लवकरच विसरावी लागेल. नक्कीच प्रतिस्पर्धी संघावरती तुम्हाला हवी व्हायचं असेल तर मात्र नक्कीच तुम्हाला पुढे आता कॉन्ट्रॅक्शन मात्र करावं लागेल आणि त्याचमुळे आता मात्र सुनील पुन्हा मार्गस्थ होते. पुल्लर लेन चेंडू मात्र ऑन साईडला टर्न केला, लॉंग ऑन वरती पुन्हा चेंडू मात्र पाहायला मिळतो या करणकडे. आणि जेव्हा जेव्हा क्रिकेटच्या खेळामध्ये आपण अनेकदा पाहिलेले की एखाद्या त्या खेळाडूकडून जर चुका होत राहिल्या तर मात्र चेंडू सुद्धा मात्र त्याचाच पाठलाग करत असतो. हे दृश्य आपण अनेकदा पाहिलेले आहेत. आणि पहा या अगोदर पहिल्या चेंडूवरती ज्या फिल्डरनं झेल ड्रॉप केला त्याच्याकडे पुन्हा चेंडू मात्र या ठिकाणी ट्रॅव्हल झाला. एक धाव तिथे मात्र कंप्लीट झाली आणि या सिंगलच्या वतीने धाव फलक आता मात्र पोहोचतोय 8 या आकड्यावरती. संत गतीने धावा इथे मात्र जोडल्या जात आहेत. सिंगल डबलच्या माध्यमातून सुरुवातीला पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता, असं वाटलं होतं की मात्र आक्रमकता नक्कीच पहिल्याच ओव्हरपासून पाहायला मिळेल, परंतु पप्पूचा मात्र जो काटा होता तो मात्र नक्कीच बाहेर गेला गोलंदाजानं आणि त्यानंतर आता मात्र सुनील चांगल्या लेथवरती मात्र गोलंदाजी करतोय. वेगवान चेंडू आणि पुन्हा चेंडू मात्र लॉंग ऑन कडे ट्रॅव्हल होतोय. 21 धाव तिथे मात्र पाहायला मिळते. सुनीलकडे पहा वेग खूप आहे आणि वेगावरती स्वार असताना मात्र त्याच्याकडे पदिलत्य करण्याची पूर्णपणे ताकद आहे. प्रत्येक चेंडूमध्ये जो व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न करतो आणि त्याचमुळे कुठेतरी
सक्सेस आहे आणि आतापर्यंत 3 चेंडूमध्ये त्याने फक्त 3च धावा खर्च केल्या. जबरदस्त गोलंदाजी इथे मात्र या ठिकाणी पाहायला मिळते आई गावदेवी स्पोर्ट बापगाव संघाच्या वतीनं. नाणेफेकीचा कौल नक्कीच प्राप्त केल्यानंतर गोलंदाजी स्वीकारली आणि आतापर्यंत कुठेतरी गोलंदाज फलंदाजांवरती हवी आहेत असंच म्हणावं लागेल. परंतु 2 खेळाडू आता मात्र अजून खेळपट्टीवरती आहेत. विनोद बजागे लेफ्टी आणि राईटी आणि दोघांनी मात्र या स्पर्धेमध्ये आजच्या दिवसभरामध्ये चांगला खेळ प्रस्थापित केलाय आणि या दोघांनी एक एक सामनावीर पुरस्कार पटकावलाय. आतापर्यंत 2 सामने तुम्ही नक्कीच पाहिले असतील. हो इथे मात्र लाईन चुकीची निवडली गोलंदाजानं. उजव्या स्टिकच्या खूपच चेंडू बाहेरून निघून गेला, पंचांचा वाईटचा इशारा आणि धाफलक्यावरती या अतिरिक्तच्या सौजन्यानं 10 धावा धाफलक्यावरती लागल्या गेल्या. 1-0-10 लॉस ऑफ 1 विकेट्स. 4 षटकांचा सामना. दुसरा षटक प्रगती पथावरती आहे. एक्झॅक्टली तुम्हाला नक्कीच इथून 40च्या पुढे पाहावं लागेल कारण गावदेवी स्पोर्ट बापगाव संघाने सुद्धा मात्र चांगली बॅटिंग लाईनअप आहे आणि तोच प्रयत्न इथे मात्र या ठिकाणी केला जाईल की स्लोवर बाउन्सर. काय जबरदस्त चेंडूची फेकी अप्रतिम. अगदी फलंदाजांच्या भावनांशी मात्र नक्कीच या ठिकाणी हा खिलवाड मित्र म्हणून सुनीलच्या वतीने केला जात आहे कारण त्यांना माहिती होतं की विनोद कुठेतरी मोठा फटका केल्यासाठी सज्ज आहे. त्याचमुळे चेंडूमध्ये थोडासा वेग कमी केला आणि अचूक बाउन्स तिथे मात्र मिळाला आणि त्या बाउन्स वरतीच मात्र फलंदाज विनोद बजागे पूर्णपणे बीट होताना आपण पाहिले. अगदी परफ्यूम डिलिव्हरी, नाकाला सुगंध चेंडू मात्र देऊन निघून गेला. हो पुन्हा मात्र पाहू शकाल चांगल्या चेंडूची फेकी. अगदी फलंदाजाला मात्र कुठेतरी स्पर्श करणारा चेंडू. इम्पॅक्ट पाहिलं तर अगदी ऑफस्टेकच्या खूपच बाहेर होतो आणि त्याचवेळी पंचांनी ही अपील फेटाळली आणि आज पंचांचा पण विचार केला तर मात्र तिन्ही पंचांनी अप्रतिम कामगिरी केलेली आहे. पंच विजय भोई भिवंडे, त्याचप्रमाणे कल्याणचे आमचे पंच महेश लोखंडे सर आणि दैवत वेलेकर या तिघांनी मात्र अतिशय चांगल्या दर्जाची आज पंचगिरी केलेली आहे. दरम्यान या ठिकाणी याच परिसरातील व्यावसायिक क्रिकेट खेळणारा एक अष्टपैलू खेळाडू, नानकर गावाचा अभिमान वाढवणारा खेळाडू अर्थात अक्षय थिरटे यांचे इथे शुभ आगमन झालेलं आहे. विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यावं. आपलं या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत असेल. धाबांचा वेग इथे मात्र नक्कीच वाढवावा लागेल आणि तो प्रयत्न दोन्ही विनोदला मात्र करावा लागेल. प्रयत्न करतात परंतु गोलंदाज त्यांना संधी देत नाहीये. ऑन साईडला मात्र टर्न केला, लो फुटला चेंडू आहे, मिड विकेटला मात्र फिल्डर सज्ज आहेत परंतु चुकीचं क्षेत्ररक्षण आणि त्याच वेळेस चेंडू मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून जातोय. 4 धाबांसाठी चौकार. आणि 2 षटकांच्या अखेरीस फलकावरती धावा लागल्या गेल्या 15. म्हणजे पहिल्या ओव्हरमध्ये 6 धावा आल्या होत्या आणि या षटकामध्ये सुनीलनं तब्बल 9 धावा खर्च केला. त्याला सफलता प्राप्त करता आली नाहीये परंतु इकॉनॉमिकल गोलंदाजी त्याच्याकडून पाहायला मिळाली. तर पाण्याची मागणी केलेली आहे तर मी विनंती करतो की आपण त्वरित ही पाण्याची मागणी पूर्ण करावी. जास्त वेळ आपल्याकडे नाही. यानंतर अजून एक सामना आपल्याला खेळवायचा आहे. त्या अनुषंगाने मी विनंती करतो की आपण जास्त वेळ इथे खर्च करू नका. पाहू शकाल पिंट्याची शरीर सुशिस्त आता मात्र अगदी जाडजूड पाहतोय आणि आता मात्र पाणी पाजलं जातोय आपल्या सहकार्यांना. अर्थात नितीन बजागे ते कार्य मात्र इथे करतायत. तर तिसऱ्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज करण उर्फ लारा. 2 षटकामध्ये आपण 15 धावा धाफलक्यावरती जोडल्या गेल्या आणि जर याच रणनीती जर धाबा येत राहिल्या तर मात्र 30 पर्यंत या ठिकाणी किरोळी संघ पोहोचू शकते परंतु त्या धाबा तुमच्यासाठी पुरेशा नसतील.
कारण क्रीडांगण खूप मोठा आहे. इथे 360 बाउंड्री तुम्हाला इथे पाहायला मिळते आणि त्याचमुळे तुम्हाला मोठे फटके खेळावे लागतील आणि त्या फटक्यांना सुरुवात केली विनोद बजागेने आणि पाठवलं चेंडूला काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून 6 धावांसाठी षटकार. समोर चेंडू मात्र ठेवण्याचा प्रयत्न केला करण आणि बाटच्या रडार मध्ये चेंडू मिळाला विनोदला आणि त्याच्यामुळे मात्र त्याच्यावरती खूपच छान मिडलिंग पाहायला मिळाली आणि राऊंड द विकेट मारा करतोय. आता मात्र गोलंदाजी डोक्यावर खेळण्याचा प्रयत्न होता परंतु बॅटची ग्रीप होती ती मात्र हातामध्ये थोडीशी फिरली आणि त्यात चेंडू मात्र पाहू शकाल कव्हर पॉइंट कडे ट्रॅव्हल झाला आणि 2 धावा मात्र वेगाने पूर्ण केल्या. आज ओमसाई किरवली संघाचा आपण विचार केला तर कुठेतरी रनिंग बिटवीन द विकेट खूपच छान पाहायला मिळते. या दुसऱ्यांदा आपण जर नक्की जर डबल आकडा जर पाहिला तर खूपच वेळ आपल्याला पाहायला मिळाला आणि थोडंसं मात्र या ठिकाणी फलंदाजाला दुखापत झालेला आहे. थोडेसे क्रॅम्प्स मात्र नक्की त्याच्या पाहायला आलेले आहेत. होत असतो कधी कधी ज्यावेळी आपण अति घाई करत असतो त्यावेळी त्या अति घाईमध्ये थोडासा आपला पाय जो आहे तो मात्र कुठेतरी स्लिप होत असतो आणि त्यामध्ये तुमच्या पायाला क्रॅम्प्स येणं नक्कीच आपल्याला जास्तीत जास्त पाहायला मिळत असतात परंतु ही जास्त मोठी दुखापत नाहीये. आणि तुम्हाला एक किस्सा सांगतो या मागील काही दिवसांपूर्वी या टोलनाक्यावरती स्पर्धा सुरू होती आणि त्या स्पर्धेमध्ये जयदुर्ग चिंबीपाडा संघ फिल्डिंग करत होता श्रीराम स्पोर्ट दामोलपाडा संघाच्या विरोधात आणि डीप मध्ये फिल्डिंग करत असताना 2 क्षेत्ररक्षकांमध्ये मात्र टकराव पाहिला. आपण दोघांपैकी एकाही फिल्डरनं मात्र तिथे कॉलिंग केली नाहीये आणि दोघांचा पाय एकामेकांच्या पायामध्ये गुंतला गेला आणि अखेर एका फिल्डरचा जी मांडी आहे ती मोडली गेली. म्हणजे या खेळामध्ये ज्यावेळी तुम्ही फिल्डिंग करत असता किंवा रन घेत असतात त्यावेळी मात्र नक्कीच कॉलिंग करणं फार गरजेचं आहे की एक्झॅक्टली मी हा चेंडू आडवेल किंवा मी हा झेल घेईल या सर्व गोष्टींवरती नक्कीच तुम्हाला कुठेतरी कॉन्ट्रॅक्शन मात्र नक्कीच करणं गरजेचं आहे. परंतु इथे विनोद बजागे थोडंसं रिटायर्ड हर्ट होत असताना कारण त्याच्या पायाला दुखापत तिथे मात्र झाली आणि त्याचवेळी आता मात्र नवीन फलंदाज तुम्हाला मात्र मैदानाच्या आतमध्ये पाठवावं लागेल. चला आपण फिल्डिंग लावून घ्यायची आहे. फलंदाज विनोद रिटायर्ड हर्ट होतोय आणि त्याच्या जागेवरती आता मात्र नवीन फलंदाज पाहतोय आपण नितीन भंडारी. पहिल्या चेंडूवरती षटकार त्याच्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती दुहेरी धाव आपल्याला पाहायला मिळाली आणि धाव फलकावरती आपण धावा आपण जर पाहिल्या तर या ठिकाणी 23 धावा लागल्या गेल्या. आणि खरोखरच क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये मी जास्त वेळ या व्यक्तीला कधी पाहिलेला नाही परंतु जेव्हा आपल्यावरती एखादी जबाबदारी येत असते तेव्हा मात्र ती जबाबदारी आपण कशी पार पाडायची असते त्याचं प्रत्यक्ष उदाहरण आज हरीश पाटील याच्या वतीने मी पाहिलं. कारण आज मॉर्निंग सेशनला ते आले आणि इव्हिनिंग सेशन पर्यंत अजूनही मात्र व्यासपीठावरतीच आलेले बसलेले आहेत. लंच केलाय की नाही हा सुद्धा मला प्रश्न पडलाय आणि त्याच्या सोबतीला आहेत मिस्टर निखिल पाटील. त्यांनी सुद्धा मात्र या स्पर्धेकडे पूर्णपणे लक्ष केंद्रित केलंय. होत असतो कधी कधी जेव्हा जेव्हा आपल्या खांद्यावरती एखादी जबाबदारी येत असते तेव्हा मात्र जबाबदारी ती पाडायची असते परंतु ही जबाबदारी विनोद स्वीकारलेली आहे. फटका हवेत खेळलाय आणि चेंडूला पाठवलाय मिड विकेटच्या बाहेर दुर्गगंगी छाव में ठोकलाय हा षटकार. षटकामध्ये फक्त 15 धावा होत्या परंतु आतापर्यंत आपण करणचा विचार केला तर 3 चेंडू त्यांनी हाताळले. 3 चेंडूमध्ये त्यांनी या 14 धावा खर्च केल्या आणि त्या धावा येणं गरजेच्या होत्या. त्या धावा आता मात्र वेगाने येत आहेत खास करून विनोद बजागेच्या बॅटमधून. एक विनोद नक्कीच रिटायर हर्ट झालाय परंतु हा विनोद मात्र शांत होत नाहीये. त्याची बॅट तलपली या स्पर्धेमध्ये आणि देखील त्यांना भूक लागली आहे धाबांची आणि ती अजून मात्र त्याची भूक मात्र पूर्ण होत नाहीये. जबरदस्त बॅटिंग 29 कोणती धावा फलकावरती जोडल्या गेल्या एका गड्याच्या मोबदल्यात. अजून एक ऑन साइडला गॅप खूप मोठा आहे. डीप मध्ये कुठला फिल्डर नाहीये आणि चेंडू सरळ स्क्वेअर लेगच्या डोक्यावर निघून जातोय. 4 धाबांसाठी चौकार.
जसं विनोदची खिली आपण बहरताना पाहतोय तसं आता मात्र आमचे डीजे ऑपरेटर कल्पेश सुद्धा मात्र या ठिकाणी या मूड मध्ये आलेले आहेत, कारण ते सुद्धा किरवली गावालाच बिलॉंग करतायत. एक संघ नक्की त्यांचा पराभूत झाला, परंतु हा संघ नक्कीच विजयाची आस त्यांना मात्र लागलेली आहे आणि तीच अपेक्षा घेऊन मात्र आता विनोद बजागे मात्र या ठिकाणी चांगली कामगिरी करतोय. धावसंख्या 33 वरती पोहोचत असताना आता मात्र कुठेतरी करंज षटक महागात पडत असताना तब्बल आतापर्यंत 16 धावा त्याने खर्च केल्या. काहीतरी बदल नक्की त्याला घडवावा लागेल आपल्या गोलंदाजीमध्ये. नेता खूप मोठं लक्ष आता मात्र इथून उभा करू शकतील ओमसाई किरवली संघ. काय जबरदस्त नजर आहे पंच दैवत वेलेकर यांची अगदी घारीची नजर. 33 धावा धावफलकावरती आणि नितीनची नजर आहे धावफलकावरती की धावा एक्झॅक्टली झाल्या किती, अजून जोडायच्या किती आहेत. हे सर्व नक्कीच कुठेतरी कॅल्क्युलेशन मात्र असणं फार गरजेचं आहे. इथे मात्र पाहू शकाल खराब चेंडूची फेकी संधी होती विनोदला. या चेंडूवरती सुद्धा तुम्ही या ठिकाणी मोठा फटका खेळू शकता आणि पंचाचा बीमर नो बॉलचा इशारा. अतिरिक्त चेंडू अतिरिक्त धाव आणि या नक्कीच असं वाटते की कुठेतरी आपल्या संघाला बीमार करणारा चेंडू हाताला लुकतो की काय गोलंदाज करण. त्याच्या माइंडमध्ये काय सुरू आहे आज. त्याच्याकडून एक सहजसोबत झेल सुद्धा ड्रॉप पाहिला आपण होताना आणि तदनंतर गोलंदाजीमध्ये सुद्धा मात्र कुठेतरी महागडं षटक पाहिलं. आणि जेव्हा जेव्हा एखादा आपला दिवस नसतो तेव्हा तेव्हा या चुका आपल्याकडून होत असतात. इथे मात्र फ्री चेंडू होता, फ्री चेंडूवरती मोठा फटका नक्कीच अपेक्षित होतं किरवली अशियांना, परंतु चेंडू बॅटमध्ये कुठला संपर्क नाहीये आणि सरळ चेंडू निघून जातो एसटी रक्षकाच्या हातामध्ये निर्धावाच्या रूपानं. धावफलकावरती 34 धावा लागल्या गेल्या. अजून या षटकानंतर आपण एका षटकाचा खेळ येणं इथे मात्र नक्कीच पाहणार आहोत. प्रत्येकी 4 षटकांची लढत तुम्ही पाहता. किरवली विरुद्ध भावगाव ही लढत जो संघ जिंकेल तो न्यू आई एकविरा स्पोर्ट्स आवाज संघाच्या विरोधात आजच्या दिवसातील क्वार्टर फायनल मध्ये लढा देईल. आणि आता मात्र समोरच्या दिशेने वॉटर स्ट्रोक वाईड लॉंग पण एक्स्ट्रा कव्हरच्या मधून चेंडूला पाठवलाय 4 धावांसाठी हा चौकार. तर 3 षटकांची समाप्ती आणि कुठेतरी संघ बॅकफुटवरती होता 2 षटकांमध्ये आणि तिसऱ्या षटकाचा आपण जर विचार केला तर काय जबरदस्त कमबॅक ओमसाई किरवली संघाच्या वतीने आपल्याला पाहायला मिळाली. तब्बल 38 धावा तिथे मात्र पाहायला मिळाल्या आणि करण उर्फ लारानं तब्बल 23 धावा आपल्या एका षटकाच्या स्पेलमध्ये त्याने खर्च केल्या. आणि येणाऱ्या नक्कीच क्षणामध्ये येणाऱ्या काही मॅचेसमध्ये काय घडेल हे सर्व आपण नक्कीच ऐकणार आहोत. माझे सहकारी समालोचक विनोद पाटील सर यांच्या गोड वाणीतून. मी तत्पुरती आजच्या दिवसासाठी रजा घेतोय कारण थोडंसं शेड्यूल बिझी आहे आणि आता मात्र पुन्हा जबाबदारी असेल आमचे सहकारी समालोचक विनोद पाटील यांच्या खांद्यावरती. तर नक्कीच तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहा ऐकत राहा न्यू आई एकविरा चषक 2024 हा क्रिकेटचा महाथरार. योगेशला खरं तर पडगा प्रीमियर लीगचं ऑक्शन करायचं आहे, त्यामुळे त्याला इथून जावं लागेल आणि तो उद्या पुन्हा एकदा सकाळी इथे येईल लवकर पहिल्या मॅचपासून. योगेश ऑल द बेस्ट फॉर ऑक्शन. एवढ्या मॅचकडे 3 ओव्हरमध्ये धावा झाल्यात 38 धावांची गती अत्यंत चांगली आहे मैदानावरती. एक विनोद जायबंदी झाला पण दुसरा विनोद मात्र इथून मागच्या मॅचमधलं अपयश धुवून काढत असताना बॉलिंग मार्क यावेळेस येतोय निलेश. स्ट्रायकिंग एंडला बॅटर आपण बघतात यावेळेस स्ट्रायकिंग एंडला आहेत नितीन, नॉन स्ट्राईकला विनोद. मागच्या मॅचमध्ये लेफ्ट हँडेड विनोद बजागेने अफलातून कामगिरी केली, मॅन ऑफ द मॅच राहिले. पण इथे कुठेतरी त्यांचा पाय दुखावला गेला, स्नायू दुखावला गेला आणि त्यामुळे त्यांना रिटायर्ड हर्ट व्हावं लागलं, निवृत्त व्हावं लागलं इनिंगमधून. पण हरकत नाही. दुसऱ्या बाजूला राईट हँडेड विनोद मात्र खूप चांगली बॅटिंग करतोय. त्याच्या बॅटमधून आपण 2 षटकार आणि 2 चौकार देखील बघितलेले आहेत. धावसंख्या धावफलकावरती 39 धावा. अंतिम षटक आहे. इथून बघूया टॉस जिंकून गावदेवी आई गावदेवी क्रिकेट संघ बाबगावने फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या 2 ओव्हरमध्ये आपण धावा बघितल्या होत्या केवळ 15 होत्या, पण मागच्या ओव्हरने या धावसंख्येला गती दिली. 23 आल्या तिथे आणि तिथूनच चांगलं कमबॅक मैदानावरती ओमसाई किरवली संघाचं बघायला मिळालं. पुन्हा एकदा
ओहो क्लीन बोल्ड. अपील करत होते पायचीचं, लक्षात आलं नव्हतं की क्लीन बोल्ड आहेत आणि एक्साइटमेंट आपण बघतायत. पाहू शकाल ॲक्शन रिप्लेमध्ये कशा पद्धतीने बोल्ड झाले होते स्क्रीनमध्ये. या ठिकाणी नक्कीच आमचे ऑपरेटर सध्या कॅमेरामॅनच्या भूमिकेत होते, कपिल आलेले. आणि बघा हा चेंडू 2 पायाच्या मधून यष्ट्या उद्ध्वस्त गेल्यात आणि फलंदाज बाद झालाय. मैदानावरती आपण बघताय तर नितीन धावसंख्या धावफलकावरती एकूण 39. 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये मैदानावरती ओमसाई किरवली. या षटकामध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न असेल खरं तर बाबगाव संघाचा. आणि अंतिम षटकाची जबाबदारी निलेशने स्वीकारलेली आहे. निलेशने आत्तापर्यंत चांगली गोंजे केली. आपण बघताय मैदानावरती ही लढत क्रमांक 8वी सुरू आहे आणि ऑलरेडी न्यू आई एकविरा स्पोर्ट्स सावधला बाय मिळालेली आहे. आणि बघूया इथून सावधशी कोण फाईट करली या मॅचमध्ये. हे प्रथम सत्र सुरू आहे, नंतर चेसिंगही बाकी आहे. चला बॅट्समन लवकर येऊ द्या प्लीज. विनोद बजागे जे दुखापतग्रस्त झाले होते ते येऊ शकतात. जर चांगल्या पद्धतीने जर ते कव्हर झाले असतील किंवा त्यांना वेदना कमी झाल्या असतील तर येऊ शकतात. आणि मला वाटतं तेच पुन्हा आलेले आहेत आणि त्यांचीच वाट बघवतं. थोडीशी लंगडत आहेत पण बघा कुठेतरी त्यांचा पाय मुरगळला तिथे आणि मग त्यामुळे एक आपण म्हणतो ना की स्नायू दुखावला गेला. पण पुन्हा एकदा मैदानात जात आहेत. माहिती आहे महत्त्वाची मॅच आहे. 4 चेंडू आहेत आणि कुठून इथून जर 2 ते 3 मोठे फटके आले तर एक चांगली टोटल आपल्याला उभी करता येईल. 39 धावा धावफलकावरती बघायला मिळत आहेत आणि 2 बॉल या ओव्हरच्या आत्तापर्यंत संपन्न झाल्यात. अजूनही 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 4 ओव्हरची मॅच. लाईव्ह टेलिकास्ट SK एंटरटेनमेंटच्या माध्यमातून किरण थळे, कपिल असतील, अतुल असतील, आमचे यश असतील, प्रतीक असतील, सगळ्यांनी प्रचंड मेहनत घेतलेली आहे आणि सगळेजण टॅलेंटेड आहेत. चांगल्या पद्धतीने टेलिकास्ट सुरू आहे. खूप चांगले कमेंट्सही येत आहेत या चॅनलसाठी. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा. ओ हो जखमी वाघ आलाय आणि वाघाने फोडले डरकाळी. चेंडूला पाठवले सीमारेषेबाहेर. चौकार. थँक्यू. कोबरा नाचतोय, नाचू द्या पण कोबराला जास्त नाचू नका कारण बॉलर तयार झालेत आपले. तर या बॉलवरती चौकार आलाय. हा चेंडू जाऊ दिलाय. आउटसाइड द ऑफ स्टंप पिचिंग आहे. त्याच कारणास्तव पंच आमच्या दिशेने वळत आहेत. वाईट बॉलचा इशारा आणि वाईटच्या आधाराने 1 धाव येईल. धावसंख्या 44 धावफलकावरती आपण बघताय. फुलटॉस चेंडू होता मागचा आणि ऑन साईडला खेळले होते विनोद. तर दोन्ही मैदानावरती आपण बघतायत विनोद आहेत. एक नितीन आहे. विनोद आज हा चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट. तिथे फिल्डर नाही काय करू शकत. आणखीन एक सुंदर फटका. 4 धावा. आणि बघा कोबरा या वयात इतकी एनर्जी आहे तर विचार करा तरुणपणात कशी एनर्जी असेल. काय जबरदस्त ग्रेसफुल नाचतायत एकदम. आणि धावसंख्या धावफलकावरती 48. प्रत्येकाने आपापला अंदाज लगेचच लावायला सुरुवात केली. 48 धावा झाल्यात आणि आता 50च्या पुढे जातील का प्रश्न. 2 चेंडू अजूनही शेष आहेत. जखमी विनोद मैदानावरती आलाय. 2 चौकार त्याने ठोकलेले आहेत. हा चेंडू शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. वेग इतका जास्त होता की टायमिंग नाही साधता आला. डॉट बॉल. बॉलिंग मार्कवर निलेश. या षटकातील अंतिम चेंडू. 48 वरती धावफलक बघायला मिळतंय. बघूया अंतिम चेंडूवरती किती धावा येतात, किती धावसंख्येचं टार्गेट आता मात्र इथून सेट केलं जाते. फुलटॉस
पाठवलाय तिथे काय अफलातून झेल टिपलाय आणि हा झेल टिपल्यानंतर निलेशच्या चेहऱ्यावरती एक सुंदर स्माइल आम्ही बघितली. कारण कुठल्याही गोलंदाजाला अपेक्षा असते फिल्डर कडनं चांगल्या फिल्डिंगची आणि त्याला जेव्हा चांगली साथ मिळते तेव्हा सर त्याचं ॲनालिसिस नेहमी चांगलं राहतं. अशा प्रकारे पहिले सत्र संपलं. धावा फलक बघतो आपण एकूण 48 49 धावांचं टार्गेट इथून सेट केलं. थोडं स्पीड करा कारण बघा अजूनही यानंतर आपल्याला एक मॅच कव्हर करायची आहे. त्यामुळे ही इनिंग आणि पुढच्या 2 इनिंगसाठी आपल्याकडे पुरेसा वेळ असणं गरजेचं आहे. त्यामुळे बॅटिंग झालेल्या संघाने फिल्डिंगला लगेच उतरा आणि ज्यांची फिल्डिंग झाली त्याने बॅट्समन लगेचच रेडी ठेवा प्लीज. या ब्रेकमध्ये ऐकूया आपण चांगलं गाणं कल्पेश कडनं. सूरज पाटील यांचं आगमन झालंय. विनंती करून सूरज पाटील यांना आपण मंचावरती या. सावध गावातून कोणीही ज्येष्ठ प्रतिष्ठित व्यक्ती या ठिकाणी आपण आला असाल तर मंचावरती या. ही स्पर्धा आपली आहे, आपल्या गावाची आहे आणि तुम्ही सगळेजण आम्हाला हवेत. तुमच्या उपस्थितीने या स्पर्धेला 4 चांद लागतील, या व्यासपीठाची शोभा वाढेल. तर प्लीज कुणीही सावध गावातून नांदकर गावातून किंवा जे संघ खेळत आहेत त्यांच्यासोबत कोणीही गावातील ज्येष्ठ प्रतिष्ठित व्यक्ती या ठिकाणी आला असाल तर प्लीज प्रेक्षकांमध्ये न बसता आपण मंचावरती या. आपली जागा आमच्या मनामध्ये या व्यासपीठावरती आहे. तर सूरज पाटील आलेले आहेत, त्यांचंही आम्ही स्वागत करतो. या सूरज पाटील, निसंकोचपणे या, कुठलाही संकोच मनामध्ये नसू द्या आणि नक्कीच सावधला इन ॲक्शनमध्ये बघाल. पुढच्या मॅचमध्ये चांगली कामगिरी सावधची आज बघता आपण या 10 संघातून इथून सावधने दुसरा सामना जिंकलेला आहे. आता मात्र यातून जो संघ विजय होईल तो न्यू आई एकविरा स्पोर्ट्स सावधशी फाईट करेल. दुसरा दिवस असणार आहे शनिवार 3 फेब्रुवारी 2024 आणि बघा उद्याचे जे संघ आहेत त्यांना सूचित करतो की उद्या सगळ्यांनी वेळेवरती या. उद्या 12चा लॉट आहे. आई एकविरा स्पोर्ट्स नांदकर याच गावातला संघ आहे, त्यांच्या अगेन्स्ट जानू स्पोर्ट्स इताडे ठीक 9 वाजता पावणे 9 वाजता रिपोर्टिंग करा. त्यानंतर जय हनुमान चौदरपाडा वर्सेस जय बजरंग सावधमध्ये दुसरी लढत असणार आहे. तिसरी मॅच मकरंद स्पोर्ट्स मुठवा वर्सेस पवनपुत्र पिसेमध्ये. चौथी लढत जय भोलेनाथ आमनेपाडा वर्सेस आई गावदी लोणाड. 5वी लढत बाळगोपाळ सोनालेपाडा वर्सेस जय बजरंग बावाले आणि 6वी लढत योगेश 11 आमने वर्सेस गावदी स्पोर्ट्स बालशीन. या सगळ्यांनी वेळेवरती या आणि सहकार्य करा. हा चेंडू पहिलाच उडावलाय, लॉंग ऑफ सीमारेषे बाहेर, आउट ऑफ द पार्क, 6
12.25 धावांची आवश्यक गती आहे आणि सुरुवात तर चांगली झाली आहे. मात्र बघूया सुरुवात चांगली होऊन चालणार नाही, शेवट गोड झाला तर इथून विजय प्राप्त होईल मैदानावरती गावदेवी क्रिकेट संघ बाबगावला. ओहो शॉट ऑफ लेंथ, इम्प्रोव्हायझेशन स्ट्रोक, चेंडूला पाठवला बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमा रेषेच्या पार, सलगचा दुसरा षटकार. What a batting, what a start, dream start, फ्लाइंग स्टार्ट ज्याला म्हणतात तशीच ही सुरुवात. चोख प्रत्युत्तर, ईट का जवाब पत्थर से, जशास तसं टीट फॉर टॅट उत्तर देत असताना मैदानावरती आई गावदेवी बाबगाव संघ. जबरदस्त बॅटिंग सुनीलची. हो फ्रंट फुटवरती आल्यात यावेळेस, मात्र झेलची शक्यता, फलंदाज बाद होतील, लालच बुरी बला असं म्हटलं जातं. 2 षटकार आले होते पण इथून तिसऱ्याचा मोह आवरता आला नाही आणि अशा प्रकारे फलंदाज सुनील जातोय डगआउट मध्ये. पहिल्या विकेटचं पतन. बाद सुनील झाले, 2 षटकार ठोकले होते पण इथून पलटवार विनोदचा. विनोदने मात्र लॉंग ऑफला झेल देण्यास भाग पडला. झेल त्या ठिकाणी पकडला होता, क्षेत्ररक्षक फार वेगाने आले होते राहुलने आणि सुनीलला परतवलंय. सुनीलने इथून 2 षटकार मारून खरं तर चिंता वाढवली होती आणि सुनीलने जर आणखीन काही मोठे फटके लगावले असते तर दबाव पूर्णपणे इथून जास्त वाढला असता किरोलीवरती. स्पीडअप करा प्लीज, दुसरा बॅट्समन लगेचच रेडी ठेवा कारण जास्त वेळ घेऊ नका. यानंतर एक मॅच कव्हर करायची. सूर्य अस्ताला जाताना दिसतोय आणि बघा शेवटच्या मॅचमध्ये कुठल्याही प्रकारचा अंधार होता कामा नये. तुमच्यापैकी एक संघ शेवटची मॅच खेळेल सावधशी. गोलंदाज पुन्हा एकदा विनोद. हो यावेळेस मात्र पुन्हा एकदा त्या दिशेने. ओहो आणखीन एक धक्का, 2 चेंडू 2 षटकार आणि पुढच्या 2 बॉल मध्ये 2 धक्के. जुनं गाणं आहे आणि कोबराच्याच काळातलं हे गाणं. कोबराने या गाण्यावरती लहानपणापासून डान्स केला असेल, तो आता म्हातारपणापर्यंत करत आहे. आणि बघा यांची इंग्रजी इतकी जबरदस्त आहे, ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीमध्ये शिकलेले आहेत आणि बघा भरपूर पुराणा चावल आहेत. मैदानावरती न्यू बॅटर नरेश येतोय. काय कमबॅक आहे, यापेक्षा चांगला कमबॅक काय असेल बघूया. हॅट्रिक वरती आहेत, हॅट्रिक पूर्ण होते का? 2 हॅट्रिक पूर्ण झाले आजच्या दिवसामध्ये. आधी प्रदीपने, त्यानंतर प्रज्वलने, त्यानंतर करणने गेली. इथून हा चेंडू मागे जातोय. 12 वरती धावफलक आता लॉक झालंय. सुनीलने 2 षटकार ठोकले होते, सुनीलने धोक्याची घंटा वाजवली होती पण सुनीलने तिसरा जो फटका खेळला तो फसला आणि 2 झेल राहुलने तिथे टिपल्यात. बॅक टू बॅक 2 चेंडूवरती चांगलं कमबॅक. पुन्हा एकदा विनोद. ओहो सुंदर चेंडू पुन्हा एकदा, आणखीन एक डॉट बॉल आणि काय कमबॅक आहे. 2 चेंडूवरती 2 षटकार. प्रत्येकाला वाटला असावं की इथून आता 20 पेक्षा जास्त धावा येतील या ओव्हरमध्ये, पण विनोदला ते मंजूर नव्हतं, नियतीला मंजूर नव्हतं आणि अशा प्रकारे पुढच्या 4 चेंडू 2 विकेट 2 डॉट बॉल. या ओव्हरमध्ये 3 गोष्टी 2 वेळा घडल्यात. 2 षटकार आपण बघितले, 2 विकेट बघितले, 2 डॉट बॉल बघितले आणि 12 धावा धावफलक करते. टार्गेट
49 आहे, म्हणजे अजून इथून 37 धावा करायच्या आहेत 3 ओव्हरमध्ये. रिक्वायर्ड 12.33 आहे. मॅच अजूनही बॅलन्स आहे. या मॅचमध्ये काही घडू शकतं, पण प्रेक्षकांचं लक्ष या मॅचकडे जरूर असणार आहे. सगळ्यांचं स्वागत आहे. ज्यांनी आताच मैदानामध्ये प्रवेश केला आहे, उशिरा नेले आहेत, त्या सगळ्या प्रेक्षकांचं स्वागत आहे. ज्यांनी यूट्यूब आताच ऑन केलं आहेत आणि SK एंटरटेनमेंट या वाहिनीवरती आमच्यासोबत जे जोडले गेले आहेत, तुमचं स्वागत आहे. न्यू आई एकविरा चषक 2024 आयोजक आहेत न्यू आई एकविरा स्पोर्ट्स सावधच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण बघतायत. क्रीडांगण आहे गावदेवी क्रीडांगण नांदकरचं. नांदकरला उद्या इन ॲक्शनमध्ये आपण बघाल सकाळच्या पहिल्याच मॅचमध्ये. आणि नांदकर संघ या मैदानावरती त्यांचा विनिंग पर्सेंटेज जबरदस्त आहे. इथे जेव्हा जेव्हा केलं तेव्हा ते बक्षिसास पात्र ठरलेले आहेत. आजवरचा त्यांचा इतिहास चांगला राहिला आहे, पण शेवटी इतिहास बदलत असतात. आज बघितलं आपण किरवलीने चेसिंग नव्हती केली पहिल्या मॅचमध्ये, त्यांनी ती चेसिंग केली, पण दुसऱ्या मॅचमध्ये त्यांना पराभवाला सामोरे जावं लागलं. हा चेंडू ऑफस्टम्पच्या खूप जास्त बाहेर पिचिंग झालाय. वाईड बॉलचा इशारा बॉलिंग मार्कवर यावेळेस येतोय. नितीनला आणलंय या संघाचा अत्यंत अनुभवी असा अष्टपैलू खेळाडू. पण इथून आता 36 धावा करायच्या आहेत. आता रिक्वायर्ड 12 आहे 18 चेंडूमध्ये 36 धावा. स्ट्रायकिंग एंडला बॅटरला आपण बघतात यावेळेस नरेश गणेश आहेत. इथे नियंत्रण हरवलं. डायरेक्ट हिट गोटीने निशाणा जबरदस्त सांघिक यश. अशा प्रकारे तिसऱ्या विकेटचं पतन मैदानावरती आई गावदेवी बापगाव संघाच्या. सगळ्यांना एंटरटेन करते. दुसऱ्या बाजूला कोबरा इतके लांबून धावत आले गाणं लागल्यावर. कोबराला असं वाटलं कधी पोचतोय मी स्टेजच्या समोर. कोबरा व्हायब्रेशन मोडवरती आहेत. नाही, सुंदर एक्सप्रेशन कोबरा. गुड जॉब. 13 धावा झाल्या धावफलकावरती. आणि आता मात्र बॅटिंगसाठी न्यू बॅटर येतोय करण. नरेशच्या सोबतीला सामना करेला करण. ओ बॅट जोराने फिरवली होती, पण चेंडू बॅटच्या संपर्कात आला नाही. मिडल होणं फार गरजेचं आहे. टायमिंग फार गरजेचं आहे. आणि अशा प्रकारे आपण बघता येता थर्ड अंपायर मैदानात जायचंय थर्ड अंपायरने. आणि किरणला मला वाटतं जावं लागेल आता. तर ॲक्शनमध्ये थोडासा आक्षेप घेण्यात आलेला आहे आणि त्यामुळे आता थर्ड अंपायर मैदानावरती येतील. 1995ला पहिल्यांदा ऑस्ट्रेलियन अंपायरने एकत्र श्रीलंकेच्या मुरलीधरनला नो बॉल दिला. त्यानंतर पुढच्या सिरीजमध्येही ऑस्ट्रेलियन अंपायर होते एमिरसन, त्यांनी नो दिला. त्यामुळे श्रीलंकन कॅप्टन रणतुंगाने खरं तर ICCने क्लीन चिट दिली होती मुरलीधरनला, पण तरीसुद्धा ऑस्ट्रेलियन अंपायर त्याच्या मागे लागले होते. आणि नियम असतात बघा, बॉलिंगचे काही रूल्स आहेत. 15 अंश कोण तयार व्हायला हवा तुम्ही बॉलिंग करत असताना तुमच्या हातामध्ये. पण जर त्यापेक्षा कमी असलं तर मग ती शैली अवैध असते किंवा सदोष असते, मग तुम्हाला बॉलिंग करता येत नाही. आउटसाइड दी ऑफ स्टंप. थर्ड अंपायर आल्यानंतर दबाव आला त्यामुळे चेंडू संत गतीने हाताळला, पण तो खूप जास्त बाहेर पिचिंग झाला ऑफ स्टंपच्या. आणि इथून एक धावफलकावरती ॲड होते. 14 धावा झाली आहेत. टार्गेट 49 अजूनही 35 धावा इथून करायच्या आहेत. आणि या ओव्हरमध्ये आता पण 2 चेंडू टाकले गेले आहेत, पण वाईडनेच या 2 धावा आलेल्या आहेत नितीनच्या. स्ट्राईकला बॅटर आपण बघतात यावेळेस दिनेश नरेश आहेत. हो, स्लोअर वन. यावेळेस मात्र पुन्हा पंचांना कवायत करावी लागते संध्याकाळच्या सत्रामध्ये. आणि वाईडने आपण बघतोय धावसंख्येला आकार मिळतोय. आणि हे वाईट चेंडूच आहेत जे खरं तर खूप वाईट असतात, जे बऱ्याचदा पराभवाला कारणीभूत ठरतात. तुम्ही अवांतर चेंडू जेव्हा फेकता तेव्हा अवांतर धाव तर येतेच, पण त्याचबरोबर प्रतिस्पर्धी संघाला एक अतिरिक्त चेंडू मिळतो खेळण्यासाठी.
धावसंख्या 15 वरती स्थिरावलेली. विजयासाठी अजून 34 धावांची गरज आहे. गोलंदाज नितीन ऑन साइडला टर्न केलंय. गॅप आहे. स्क्वेअर लेग वरनं फिल्डर येतात. काय फिल्डिंग आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी राहुल होते आणि आज राहुलकडे चेंडू जातोय बघा. मगाशी झेल त्याच राहुलने पकडले ना. आणि बघा असं म्हणतात की एखाद्याच्या मागे शनी कसा लागतो तसा चेंडू बऱ्याचदा एखाद्या फिल्डरच्या मागे लागतो. पण राहुल चांगला क्षेत्ररक्षक आणि अशा क्षेत्ररक्षकाच्या मागे जर चेंडू लागला तर टीमला काही प्रॉब्लेम होणार नाही. त्यांना माहिती आहे तो चेंडू अडवला जाईल. आणि राहुल चांगली फिल्डिंग करतोय. का तर तो ज्या दिशेला उभा आहे सूर्य मात्र आता हळूहळू पश्चिमेच्या दिशेने चाललेला आहे आणि त्याच्या डोळ्यावरती सूर्याची किरणं येत आहेत. ओ हो 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 खूप उंच गेलाय. विनोद आल्यात. कॉलिंग इथून आणि बघा जेल डिपलाय. ग्रेट कॅच. फलंदाज बाद होतील. नरेश ताकद जरूर झोकून दिली होती फटक्यामध्ये पण भरपूर वर गेला. लांबी नाही मिळाली आणि अशा प्रकारे चौथ्या विकेटचं पदर मैदानावरती आई गावदेवी क्रिकेट संघ बापगावच्या. आमच्याकडे कोबरा आहे. तो पण किंग कोबरा तोड आहे आमच्याकडे. 15 वरती चौथा गडी बाजलाय. फलंदाज बाद झाला मैदानावरती करण आणि न्यू बॅटर येतोय मैदानावरती सर्वेश. कमबॅक चांगलं आहे. सुरुवात 2 षटकाने झाली पण नुसती सुरुवात चांगली होऊन चालत नाही. बरेच जण म्हणतात की सुरुवात चांगली झाली तर शेवट चांगला होतो पण क्रिकेटमध्ये असं काही नसतं. ओहो एज 1 मोर विकेट डाऊन आणि किन एक धक्का मैदानावरती. धक्का क्रमांक 5वा. आणि अजूनही 34 धावांची गरज आहे. आपण बघतायत या ओव्हरमध्येही आपण काही गोष्टी बघतोय की इथून अवांतरही आपण बघितलं 3 आले चेंडू वाईट पण 2 विकेट आल्यात आणि 3 विकेट आलेत. आणि काय बघा हे षटक देखील थोडंसं लांब लचक झालेलं आहे पण त्याचा फायदा झालाय. विकेट्स आलेले आहेत. हो खूप आधी खेळले. चेंडू नंतर येतोय. अशा प्रकारे फायनली हे षटक संपन्न झालंय. पहिल्या ओव्हरमध्ये धावा किती होत्या 12. या ओव्हरमध्ये केवळ 3 धावा आणि 4 धावा आलेल्या आहेत. म्हणजे एकूण आपण बघितलं तर धावा 16 आहेत. थोडंसं आम्ही करेक्शन करतोय. हेमंत थोडंसं चेक करतायत कारण पहिल्या ओव्हरमध्ये 2 षटकार आणि त्यानंतर धावा आल्याच नाही. 2 विकेट 2 डॉट बघितले. या ओव्हरमध्ये 3 चेंडू वाईड होते आणि त्याचबरोबर एक सिंगल. त्यामुळे धावसंख्या धावफलक होती आपण बघतोय 16 धावा झालेल्या आहेत आणि एकूण विकेट गमावलेत 5 मैदानावरती. बाद होणारे फलंदाज आपण बघितलं सुनील, गणेश, दिनेश, करण आणि जास्त वेळ घेऊ नका. चला वारंवार सगळ्यांनी एकत्र येऊ नका प्लीज. पुढची मॅच आपल्याला कव्हर करायची आहे. बॉलिंग मार्कवर करण येत आहेत. धावा 16 33 धावांची अजूनही गरज आहे आणि चेंडू शिल्लक आहेत 12. रिक्वायर्ड रेट आपण बघितलं 16.50 प्रति ओव्हर मागे. इथून रिक्वायर्ड रेट राखावं लागेल विजयासाठी. एकूण 32 संघ तुम्हाला या स्पर्धेमध्ये खेळताना दिसतील. 3 दिवसीय स्पर्धा आहे. उद्या 12चा लॉट आहे. परवा 10चा आहे. आज 10 संघातून एक संघ सुपर 3 मध्ये दाखल होईल. करण हो यावेळेस मात्र मिड विकेटला झेल तिथे पकडला गेलाय आणि एक धक्का. दीपकच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावलाय. फलंदाज बाद होतो यावेळेस मात्र नरेश.
ठाण्याचा ढाण्या वाघ धर्मवीर आनंद दिघे साहेब आजही ठाण्यामध्ये जा, टेंबी नाक्याला जा, घराघरामध्ये त्यांचे फोटो लावण्यात आले, आजही त्यांची पूजा केली जाते. आणि धर्मवीर या सिनेमामध्ये आपण बघितलं असेल तर एका सिनेमामध्ये एखाद्याचं पूर्णपणे आयुष्य दाखवणं इतकं सोपं काम नसतं, पण 3 तासाच्या सिनेमामध्ये नक्कीच भरपूर गोष्टी दाखवण्यात आल्यात. अशी माणसं फार कमी वेळा जन्माला येतात. न्यू बॅटर मैदानामध्ये येत आहेत यज्ञेश. हा चेंडू यावेळेस पॉट बँडचा अपील वारंवार केलं जातं यष्टांच्या मागे. हा डॉट बॉल येतोय. 49चं टार्गेट कुठेतरी आता डोईजड होत चाललेले आई गावदेवी बापगाव संघाला. सुरुवात चांगली झाली होती, पण त्या सुरुवातीला इतर फलंदाजांनी कदर पुढे नेलं नाही, धावसंख्येला आकार दिला नाही. फुलटॉस यावेळेस मात्र चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे. गुड फिल्डिंग. मंथन होते आय थिंक त्या ठिकाणी. आणि अशा प्रकारे आपण बघताय एक धाव येते. धावसंख्या धावफलकावरती 17 धावा झाल्यात. 32 धावा अजूनही दूर आहेत आणि यावरचे 3 चेंडू संपन्न झालेत, म्हणजे 9 चेंडू शिल्लक आहेत आणि 32 करायचे आहेत. यावेळेस चेंडू गेला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. एज लागले. आउटफील्ड फास्ट. चेंडू जाईल सीमारेषेबाहेर. चौकार. एकवीस धावा झाल्या धावफलकावरती. 2 to go. यावरची 2 चेंडू शिल्लक आहेत. अजूनही आपण बघितलं 28 धावांची गरज आहे आणि चेंडू शिल्लक असतील एकूण विजयासाठी 8 बॉल 28. स्ट्राईकला बॅटर आपण बघतो त्यावेळेस यज्ञेश. हा चेंडू देखील मागे जातोय. आणखीन एक डॉट बॉल. डॉट चेंडूचं पर्सेंटेज वाढत गेलंय. 2 चेंडूत 12 आल्यानंतर पुढच्या 4 बॉलमध्ये एकही धाव नाही. तिथे 2 विकेट आल्या. तिथून जो दबाव वाढत गेला आणि पुढच्या ओव्हरमध्ये 3 वाईट येऊनही धावा करता आल्या नाही. कुठल्याही बॅटरला खेळपट्टीवरती जास्त काळ स्थिरावता आलं नाही. फुलटॉस आहे. ऑन साईडला एक्झिक्यूट करतायत. तिथे बघा चूक झाली आहे. फार वेगाने आले होते पण अंदाज नाही घेतला. चेंडू गेलाय मागे निघून सीमारेषे बाहेर. 4 धावा. चला फिल्डिंग लगेच लावा. जास्त वेळ घेऊ नका. धावा झाले धावफलकावरती 25. अजूनही 24 करायचे आहेत. 6 बॉलमध्ये 7 चौकार मारावे लागतील. किमान 4 षटका तरी मारावे लागतील. फिल्डिंग लगेच लावा प्लीज. फिल्डिंग लावून घ्या. ओम साई किरवली. शेवटचं षटक आता बघूया कोणाकडे सोपवत आहे. तो विनोदला आणलेल्या बॉलिंग मार्गवर जो विनोद करता दुखापतग्रस्त झाल्यानंतर मैदानाच्या बाहेर गेला. त्यानंतर तो परतला. त्याने खूप चांगली बॅटिंग केली आणि आमचे आयोजक या ठिकाणी येत असताना आपण बघतायत महेंद्र पाटील यांचं आगमन. महेंद्र तर सकाळपासून इथेच आहेत. भरपूर जबाबदारी त्यांच्या खांद्यावरती आहे. प्लीज वेळ घेऊ नका. किरवली टीम आयोजकांच्या सूचना आहेत. 6 बॉल 24 ची गरज आहे विजयासाठी. बॉलिंग मार्क विनोद थोडस स्ट्रगल करतायत. थोडंसं लंगडत आहेत. पूर्णपणे फिट नाही आहेत, पण त्यांना असं वाटलं की मी खेळू शकतो आणि त्याचमध्ये मैदानावरती उतरलेले आहेत. बॅटिंगही केली आहे आणि आता बॉलिंगसाठी तयार होत आहेत. 6 बॉल 24. पहिला चेंडू बॅटची एज रक्षकाने आतोनात प्रयत्न केले होते. हवेत उडी मारली होती पण चेंडू मागे गेला आणि अशा प्रकारे एक धाव येते. एका धावेने इक्वेशन इथून बदलेल. आता करायचे आहेत विजयासाठी 23. 5 चेंडूमध्ये 23. मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे. मोठे फटके नाही आले तर पराभव हा अटळ असणार आहे बापगावचा. स्लोअर वन. यावेळेस मात्र ड्राईव्ह करतायत. ऑफ ड्राईव्ह. एकच धाव येते. आता इथून 22 करायचे आहेत 4 बॉलमध्ये. आता चौकारांची
चौकाराने काहीच होणार नाही. आता केवळ षटकार मारायला लागतील. मारणार कोण हा देखील प्रश्न आहे, कारण 6 फलंदाज टॉप ऑर्डरचे डगआउटमध्ये आल्यात आणि ज्यांना मारायचं होतं ते थांबलेच नाही खेळपट्टीवरती. आणि आता मात्र टेलेंडर फाईट करतायत. ओ हो हो, मारणार कोण प्रश्न होता, उत्तर दिलंय या फटक्याने फलंदाज त्या ठिकाणी तुषारने, यज्ञेशने. आणि बघूया आता धावसंख्या झालेली आहे. इथून धावफलकावरती बघतो आपण 33 धावा झाल्यात. 16ची गरज आहे 3 बॉलमध्ये. 3 चेंडूत 16 धावा करायच्या आहेत. 2 षटकार 1 चौकार चालेल. 3 षटकार मारले तर टेन्शनच नाही. पण बघूया आता काय घडतंय. आणखीन एखादा धमाका व्हायला हवा. हो हो हो, हा देखील गेला सीमारेषेबाहेर. व्हॉट मॅच, मॅच मध्ये ट्विस्ट, मॅच मध्ये रोमांच, मॅच मध्ये रंगत, मॅच मधला सस्पेन्स आता मात्र कायम. आता 2 चेंडूत 10 करायचे आहेत आणि विनोद वरती आक्रमण केलं. सगळ्यांनी एकत्र येऊ नका बघा, सगळ्यांनी एकत्र येऊ नका. आयोजकांच्या सूचना आहेत, प्लीज. एका दोघांनी द्या सल्ला काय द्यायचा, पण सगळ्यांनी एकत्र आला तर वेळ जाईल. आता 2 चेंडूत फिल्डिंग लगेच लावा. किरवली पुढची मॅच खेळायची आपल्याला, प्लीज. चला फिल्डिंग लगेच लावा. 2 बॉल. तर 2 चेंडू 10 धावा या 2 षटकाराने. खर तर बाबगावचे जे समर्थक होते ते मात्र आता जागे झाले, कारण ही मॅच पूर्णपणे बाबगावच्या हातातून निसटली होती. पण आता ते मॅच मध्ये आहेत, पण इथून सोपं काम नसेल. पण बघा इथून यज्ञेश ती क्षमता आहे. ओ इथे मिस केलाय आणि बघा चूक झाली असती, 4 धावा मिळाल्या असत्या, पण नाही. बॅकअप चांगलं मिळते. आणि आता मात्र या बॉलने या मॅच मधली हवा काढली, सस्पेन्स काढून टाकलाय. आता 1 बॉलमध्ये 9 करायचे आहेत. षटकार मोठा फटका आला असता या बॉलवरती तर काहीतरी शेवटच्या बॉलवरती काहीतरी घडण्याची शक्यता निर्माण झाली असती बाबगावच्या बाजूने, पण आता ती शक्यता धुळीस मिळालेली आहे. हा चेंडू लॉंग ऑनला आणि षटकार होता. बघा किती धावांनी आलेले आहेत. तर इथून आपण बघितलं तर तब्बल 2 धावांनी पराभूत झालेले आहेत. टॉस साठी या, तर मॅन ऑफ द मॅच आपण नंतर देणार आहोत. टॉस साठी या सावधचे कॅप्टन इथे आहे दिगंबर. तर मैदानावरती या कॅप्टन या ठिकाणी आपण बघू शकाल ओमसाई किरवलीचे कॅप्टन. किरवलीचे कॅप्टन या. 4 ओव्हरची मॅच होईल अशी आयोजकांची सूचना आहे. टॉस साठी या. किरवलीचे कॅप्टन या टॉस साठी. महेंद्र पाटील एक डॅशिंग पर्सनॅलिटी यांच्या शुभारंभ केला जाईल टॉस. मैक्स भाई, तो मैक्स भाई के हाथों से किया जाएगा टॉस. मैक्स भाई टॉस कर दी. टॉस मैन ऑफ द मैच विनोद आहेत. विनोद तर रायटी विनोद मॅन ऑफ द मॅच. या लवकर आपण. 23 रन 2 विकेट. टॉस किरवलीने जिंकलेला आहे आणि काय करणार, फिल्डिंग करणार आहेत. तर जिथे आहात तसेच राहा. किरवली तुम्हाला फिल्डिंग करायची आहे. विनोद येईल आता मॅन ऑफ द मॅच पुरस्कार. सगळे मॅन ऑफ द मॅच एकत्रित येणार आहोत.
द्यायचे आहेत का सांगा, नावं सांगा. केदार दळवी यांच्या शुभ हस्ते गिफ्ट हॅम्पर, कॅप दिली जाईल. फिल्डिंग लावा, बाकीच्याने फिल्डिंग लावून घ्या. त्यानंतर आणखीन एक गिफ्ट बॉक्स आहे. त्यानंतर स्वीट बॉक्स, कॅप आहे. चला फिल्डिंग लावून घ्या. बघा सेकंड इनिंग मध्ये तुम्हाला बॅटिंग करायची आहे. हरीश पाटील प्रसिद्ध उद्योजक, युवा उद्योजक यांच्या शुभ हस्ते ही ट्रॉफी. तर लगा फिल्डिंग लगेच लावून घ्या प्लीज. ओम साई किरवली फिल्डिंग लावून घ्या. सेकंड इनिंग मध्ये